गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत चतुर्थाध्याय. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडशोपचारे पूजावे. स्वामी चरण भक्तीने न लगे करणे तीर्थाटन, योगाभ्यास होम हवन सांडून यावगासीन नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ योती होता. स्वामी चरित्र गाथा ऐकता पुनरावृत्ती चुकेल गताध्यायाचे अंती. अक्कलकोटी आले येती नृपनाय दर्शन देती. स्वच्छने राहती तयापुरी चोलापाचा दृढभाव. घरी राहिले स्वामी राव हे तयांचे सुकृत पूर्व. नित्य सेवा घडे त्याते जे केवल वैकुंठवासी. अष्टसिद्धी ज्यांच्या दासी नवविधी तत्पर सेवेशी. ते धरती मानव रूप चोलपा केवल निर्धन. परे स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊन आपण सहजाली तया घरी. कैशी आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा येते. नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे. चोळपाची सद्गुणी कांता तीही केवल पतिव्रता. सदादित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखविती. नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली. स्वामी केवल ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शन येती कामना चित्ती धरुणे. कोणी संपत्ती करणे कोणी मागती संताने. व्हावी म्हणून या लग्ने येती दूरदेशाहुने. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसार ते फसले. ऐशे आले किती एक सर्वांशी कल्पद्रुमा समान. होणे कामना करीती पूर्ण भक्त काज स्तवावतीर्ण. मानव रूपे झाले भक्तांतरी जे जे इच्छिती ते ते राज पुरविती. दृढ चरणी जयांची भक्ती त्याशी होती कल्पतरू. जे का निंदक कुटिल तया शास्ते केवळ नास्तिका प्रति तात्काळ. योग्य शासन करिता ती महिमा वाढला विशेष. कित्येक करू लागले द्वेष कोणायका समयास. वर्तमान घडले पै कोणी दोन्ही संन्यासी. आले अक्कलकोटाशी हासुनी म्हणती जनाशी. ढोंगी याच्या नादी लागला हा स्वामी नव्हे ढोंगी. जो नाना भोगभोगी साधू लक्षणे याचे अंगी. कोणतेही वसतसे काय तुम्हा वेळ लागले. वंदिता ढोंग्याची पावले यात स्वार्थ ना परमार्थ मिळे. फसला तुम्ही अवघे आयशे तयाने निंदिले. समर्थाने अंतरी जाणले तेव्हा ते भेटीशी आले. तेव्हा केले नवले पाहाय आले लक्षण. समर्थ समजले ती कोण ज्या घरी बैसले तेथून उठून या चालले. एका भक्ताची आगरी पातली समर्थाची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. ते या तिन्ही मूर्ती बैसवल्या भक्ते पाठावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनाचे जन असंख्यात पातले ते क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकच गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणाचे मंगल नाव गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनंती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयांचे. कोणी नवसा ते करती कोणी आणून देती. कोणी काही संकल्प करती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझे आश्चर्य करती. शनैक तटस्थ होती वैर भाव विसरून. शनैक घडता सत्संगती तात्काळ पालटे की कुमती. म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्यासा पुढे लोटीती. पाणी सुटले त्यांच्या मुखाशी मरती येथेचे मिळेल खावायची. आज सारा दिवस उपवासी. जेव्हा आमचा कळवळला मोडली जनांची गर्दी. तो येऊन सेवे करी. संन्यासा पुढल्या नाना परी वस्तू येऊ लागले.
तेव्हा एक क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत संन्यासी मनी झुरत व्याकुळ होत भुकेने. समर्थाने त्या दिवशी स्पर्शना केला नोदकाशी. सूर्याचा असता चलाशी तेथून या उठले दोघे संन्यासी. त्या दिवशी राहिले केवळ उपवाशी. रात्र होता तयाशी अन्नोदक वर्जाशी. जे पातले करू छलना त्यांची झाली विटंबना. दंडावया कुत्सित जरा अवतरले तीवरे. त्यांच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पूर्वी पसरली जगी ऐशी ख्याती. लीला ज्यांची विचित्र श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगे वाढली निश्चिती. त्यांचा अवतार स्वामी येते वर्णी कीर्ती विष्णुदास. येथे श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत घंटा समत्त सदा परिशुद्ध प्रेमळ भक्त. चतुर्थ अध्याय गुढा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.